संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचे प्रस्थान दिनांक 8 जुलै रोजी होणार आहे। मात्र यंदा पुण्यातील मुक्कामाच्या जागेवरून नवा वाद निर्माण झाला असून यावर अंतिम निर्णय येत्या 13 एप्रिल रोजी घेतला जाणार आहे। गेल्या अनेक वर्षांपासून माऊलींची पालखी पुण्यातील भवानी पेठेतील विठोबा मंदिरात मुक्कामी असते। मात्र वाढती गर्दी आणि मंदिरातील अपुरी जागा यामुळे भाविकांची मोठी गैरसोय होत आहे। त्यामुळे पर्यायी जागेचा शोध घेण्यास सुरुवात झाली असून यावरून वारकरी संप्रदायात मतभेद पाहायला मिळत आहे। आळंदी देवस्थानने या वादावर पडदा टाकण्यासाठी 13 एप्रिल रोजी विशेष बैठक बोलावली आहे। या बैठकीला दिंडी समाज प्रतिनिधी, सेवेकरी, मानकरी, देवस्थानचे विश्वस्त हे सर्व उपस्थित राहणार आहेत। या बैठकीत पुण्याच्या मुक्कामाबाबत ठोस निर्णय घेतला जाईल। त्यानंतरच आळंदी ते पंढरपूर असा संपूर्ण पालखी सोहळ्याचा अधिकृत कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे। मानकरी, संस्थांचे विश्वस्त मंडळ, प्रशासन व लोकप्रतिनिधी या सर्वांनी नवीन पर्यायी जागांची पाहणी करून मुक्कामाच्या ठिकाणाबाबत दिनांक 13 एप्रिल 2026 रोजी आळंदी येथे बैठक घेऊन निर्णय करावा असं ठरवले। आजपर्यंत सर्व पत्रकार बांधवांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा विश्वभरात पोहोचवण्यासाठी हातभार लावलेला आहे व संस्थान कमिटी आणि वारकरी संप्रदायाला नेहमी सहकार्य केलं, त्याबद्दल आम्ही आपल्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो। यावर्षीही श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा आषाढ वारी पालखी सोहळ्यास आपलं सहकार्य लाभावं ही विनंती। मी या ठिकाणी आपल्या सर्वांना हे सूचित करू इच्छितो की 28 मार्च 2026 रोजी दिंडी समाज, संस्थांचे प्रतिनिधी, वारकरी यांच्यात जी काही पंढरपूर येथे बैठक झाली त्यामध्ये कुठलाही निर्णय झालेला नाही, हे प्रथमतः मी आपल्याला सर्वांना सूचित करू इच्छितो। त्या ठिकाणी ज्या काही सूचना आलेल्या आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं भवानी पेठ येथील मुक्कामाबाबत ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणींबाबत काय उपाययोजना करता येतील याची सर्वांनी पाहणी करावी। सर्व लोकप्रतिनिधी असतील किंवा त्या ठिकाणी प्रशासन असेल त्यांच्याबरोबर कुठला पर्याय चांगला त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतो याबाबत आपण सर्वांनी विचार करावा आणि पुन्हा बैठक घेऊन याबाबतचा अंतिम निर्णय 13 एप्रिल 2026 रोजी जाहीर करावा, अशा प्रकारे त्या ठिकाणी निर्णय झालेला आहे। समाज माध्यमामध्ये भवानी पेठ येथील मुक्काम हलवला जात आहे। पालखी पुण्यामध्ये फक्त एकच दिवस मुक्कामासाठी असणार आहे, अशा प्रकारे गैरसमज निर्माण होत असल्यामुळं आज या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे।